नमस्कार. माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे. प्रथमतः सर्वांना आनंदाची न्यूज अशी आहे की आपला आज म्हणजे 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. म्हणजे आपली सर्व यूट्यूबची फॅमिली 1,00,000 प्लस झालेली आहे. आपल्याला लवकरातच लवकर सिल्वर बटन सुद्धा मिळणार आहे. तर 0 ते 1,00,000 पर्यंतचा प्रवास हा कशा पद्धतीने केला किंवा जे आपल्याकडे काही युट्यूबर्स असतील त्यांच्या अतिशय महत्वाची माहिती आपण आज या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर कृपया चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आणि शेअरही करा. मित्रांनो, बरोबर आज 1 वर्षापूर्वी चॅनल आपण चालू केला होता आणि त्याच्यातही तो गेला होता माझा. म्हणजे एक 2-3 हजार सबस्क्राईब झाले होते आणि 2,500-3 हजार टायमिंग पण झाला होता. परंतु मला एवढं काय माहित नव्हतं त्याच्यामध्ये, तर त्याला कॉपीराईट बसला आणि तो चॅनल डिलीट झाला. त्यानंतर असं ठरवलं की आता युट्यूब बंद करायचं, युट्यूब सुरू करायचं नाही. 8-15 दिवस गेले, टेन्शन मध्ये होतो कारण नवीन होतो, कळत नव्हतं. कारण आत्ता जे सबस्क्रायबर येतात माझ्या एकाच व्हिडिओला, जवळजवळ एकाच व्हिडिओला 20 ते 21 हजार सबस्क्रायबर आले होते. पण ज्यावेळी ते 3,000 सबस्क्रायबर आणि जो काही टाइम होता तो गेला, त्यावेळेस खूप वाईट वाटलं होतं मला. मी खचून गेलो होतो कारण नवीन होतो, काही लक्षात येत नव्हतं. पण पुन्हा एकदा जोमाने सुरुवात केली आणि ठरवलं आता मात्र कुठेही शॉर्टकट शोधायचा नाही किंवा कुठेही आपल्याला कसलेही स्वतःच्या आपल्या हिमतीवरती या ठिकाणी आपण नवनवीन विषय घ्यायचे. सुरुवातीलाच बैलगाडा क्षेत्राचा विषय निवडला. रील्स वगैरे काही काढल्या नाही जास्त. बैलगाडा क्षेत्राचा विषय निवडला. बैलगाडा क्षेत्रातून चॅनल आपला मॉनिटाईज झाला. त्याच्यामध्ये स्वर्गीय रणजित निंबाळकर सर आणि त्यांचा वेगाचा शेवट सर्जा 8,500 हा नंदी आणि त्याचबरोबर आपले रुस्तमे हिंद केसरी ड्रायव्हर विठ्ठलनाना बुतकर यांचे व्हिडिओ भरपूर टाकले. याच्यातून चॅनल मॉनिटाईज झाला. मॉनिटाईज झाल्यानंतर हळूहळू शिकत गेलो आणि नवनवीन विषय घेत चाललो. मग कायद्याच्या संदर्भात असतील, समाजाच्या संदर्भात असतील, जेलच्या संदर्भात असतील, पोलीस प्रशासनाच्या संदर्भात असतील, दवाखान्याच्या संदर्भात असतील, आरोग्यविषयक असतील, असे बरेच विषय या ठिकाणी एकत्रित करत 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 आज कंप्लीट 1,00,000 या ठिकाणी आपली फॅमिली तयार झालेली आहे आणि आपल्याला लवकरात लवकरच आपल्याला या पुढच्या महिन्यामध्ये युट्यूबचं बटन सुद्धा येईल. त्याच्यामुळं मी सर्वतोपरी जे आपले सबस्क्रायबर आहेत, युट्यूबची फॅमिली आहे, त्यांचा शतशः आभारी आहे ज्यांनी मला सबस्क्राईब करून इथपर्यंत साथ दिली. इथून पुढे अशीच साथ द्या. आपण आपल्यासाठी नवनवीन चांगल्या पद्धतीचे अतिशय म्हणजे जे चांगले विषय आहेत, म्हणजे कसे आपण घरगुती विषय न घेत किंवा कुठल्याही घरातलं काही न दाखवता आपण समाज उपयोगी ज्या वस्तू असतील, बरीच लोक काय काय दाखवतात आता तुम्हाला माहिती असतं, परंतु आपण फक्त वन मॅन शो माहितीच्या जोरावर, इन्फॉर्मेशनच्या जोरावरती हा पहिला टप्पा पार करू शकलो आणि त्याच्यात तुमचा सिंहाचा वाटा आहे. त्याच्यामुळं माझ्या सबस्क्राईब फॅमिलीला स्वामी असेच त्यांचं आयुष्य भरभराटी समृद्धीचं जावो अशी मी त्यांना स्वामींचरणी प्रार्थना करतो. मित्रांनो, बऱ्याच वेळा असं झालं की चॅनल ज्यावेळी मॉनिटाईज झाला त्यावेळी कधी सबस्क्रायबर यायचे, कधी येत नव्हते, कधी 2, 5, कधी 10, कधी असं करत 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 ज्यावेळी विषयाची लाईन लेंथ जुळाली त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं एकाच व्हिडिओला 20 ते 21 हजार सबस्क्रायबर आले आणि जवळजवळ 30-40 हजार वॉच टाइम आला. म्हणजे असंही होऊ शकतं. त्याच्यामुळे जे कोणी युट्यूबर असतील त्यांनी खचण्याचं काही कारण नाही. सुरुवातीचे 1000 होईपर्यंत त्रास होतो, त्याच्यानंतर मात्र एकदा का जर तुमची लाईन लेंथ बसली आणि गाडी सुटली तर तुम्हाला याच्यामध्ये कुणीही अडवू शकत नाही. तुमचा विषय किती दमदार आहे. कारण आज इथून पुढच्या जे कलियुग आहे येणार त्याच्यामध्ये फक्त जे चालणार आहे ते इन्फॉर्मेशनचे चॅनल चालणार आहेत आणि मनोरंजनाचे चॅनल चालणार आहेत. कारण काहीतरी उगाच घरातली भांडणं दाखवणे किंवा ओढाताण करणे, हे करणे ते करणे
असे चॅनल हे लॉंग लाईफ चालत नसतात, कारण लोकांना ते आवडत नाही रोज तेच तेच पाहायला. लोकांना आज नवीन नवीन काय टेक्नॉलॉजी ती काय इन्फॉर्मेशन आहे, किंवा काय चालू घडामोडी काय घडतायत, किंवा आपल्या देशात काय घडतंय, किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये काय घडतंय, याची लोकांना माहिती पाहिजे. म्हणून मी नवीन युट्यूबरला नेहमी सांगत असतो की तुम्ही नेहमी विषय बदलून बदलून टाकत जा. त्याच्यामध्ये कुठला विषय चालेल कुठला चालणार नाही याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. फक्त विषय बदलून 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 माहिती देत जा. आणि त्याच्यात तुम्ही एक करा की खाण्याची माहिती, म्हणजे हे ह्या गोळ्या खाल्ल्याने असं होतं किंवा तसं होतं, हे बिलकुल टाकू नका. त्याच्यामुळे तुमच्या चॅनलवरती कॉपीराईट येऊन तुमचा चॅनल डिमॉनिटाईज होऊन जाईल. त्याच्यामुळे इटिंगचे व्हिडिओ टाकताना बी केअरफुली टाका. ही नवीन आलेली पॉलिसी आहे नोव्हेंबरमध्ये, 2025 नोव्हेंबरमध्ये ही पॉलिसी आलेली. त्याच्यामुळं ही व्यवस्थित हे करून टाका. दुसरी गोष्ट, गॅमलिंगचे वगैरे असे काही तुम्ही व्हिडिओ टाकू नका, जेणेकरून तुम्ही गॅमलिंगला सपोर्ट करताय असं त्या व्हिडिओमध्ये दिसल्यास सुद्धा तुमच्या चॅनलला स्ट्राईक येऊ शकते. रियूज कंटेंट वापरू नका. एखाद्याचा जसा आहे तसा विषय मांडू नका, किंवा थंबनेल त्याचं कॉपी करू नका, किंवा त्याचा व्हिडिओ आहे असाच कॉपी करू नका. थोडाफार त्याच्यामध्ये चेंजेस असणं गरजेचं आहे, तुमच्या शैलीमध्ये असणं गरजेचं आहे. आणि मॅक्सिमम व्हिडिओ हे तुम्ही तुमच्या फेस रिडिंगने टाका, कारण ज्यावेळी तुम्हाला या ठिकाणी पाहिलं जातं आणि तुमचा जो ब्रँड तयार होतो तो खऱ्या अर्थाने ब्रँड तयार होतो. किंवा तुम्ही जर कुठले डीजेचे वगैरे जर व्हिडिओ टाकत असाल तर ते टाकू नका, अन्यथा चॅनलला कॉपीराईट येऊ शकतो. म्युझिक हे फक्त युट्यूबच चालतं, याच्यामध्ये कुठलंही बाहेरचं म्युझिक हे चालत नाही. त्याच्यामुळे बऱ्याचशा अशा बारीक सारीक गोष्टी तुम्ही शिको ॲपमधून पण शिकू शकता. AI कंटेंट काय आहे हे तुम्ही शिकू शकता त्याच्यामधून, किंवा बऱ्याच अशा त्याच्यामध्ये कल्पना आहेत की तुम्ही कुठल्या टाईपचे व्हिडिओ टाकू शकता, काय करू शकता. आता ह्याच्यामध्ये पहा, पैसे मॉनिटाईज चॅनल झाला म्हणजे काय पैसेच मिळतात असं नसतं, त्याच्यासाठी सुद्धा खूप मेहनत आहे. तुमचा विषय आवडला पाहिजे, त्याची एंगेजमेंट जास्त पाहिजे, म्हणजे टायमिंग तुमचं ते लोकांनी जास्त वेळ पाहिलेला पाहिजे. त्याच्यावरती रेट ठरतो. किती डॉलर ऍडला लागतात, 40-60% ऍड लागते, कधी कधी तुम्हाला 40% ऍड लागते, कधी कधी 60% लागते. तर त्या ऍड वरती हा पैसा ठरला जातो. म्हणजे मेन याच्यामध्ये तुमचा विषय खूप महत्वाचा आहे. विषय जेवढा तुमचा महत्वाचा असेल, विषय जेवढा तुमचा चांगला असेल, इन्फॉर्मेटिव्ह असेल, लोकांच्या फायद्याचा असेल, लोकांना काहीतरी त्याच्यातून घेण्यासारखं असेल, त्यावेळी मात्र खऱ्या अर्थाने तुमचे व्हिडिओ चालायला सुरुवात होतात आणि युट्यूब त्याला रीच देतं. अन्यथा कुठल्याही कसल्याही विषयाला किंवा कुणाचे कॉपी करून, आता बघा तुम्ही ते धूमचं जे चाललेलं आहे ते धूमची सगळेच जण कॉपी करतायत, सगळेजण म्हणजे सगळेच जण त्याची कॉपी करायला लागलेत. आणि त्याच्यामुळे काय झालंय की कुणालाच व्ह्यू येत नाहीयेत. आणि भरमसाठ युट्यूबर असे झालेले आहेत की म्हणजे घराघरातून 2-2, 4-4, 5-5 चॅनल केलेले आहेत त्यांनी. एकच एकच गोष्ट 5 जण टाकतात त्याच्यामध्ये, भरपूर असे चॅनलवाले. काही दाखवत नाही त्याच्यातून, काही घेण्यासारखं नाही. बॉबी खातोय, फरसाण खातोय, वेपर्स खातोय, वडापाव खातोय, असले व्हिडिओ आहेत. आणि माझी प्रेक्षक वर्गांना एक विनंती आहे, खरोखरच ज्याच्यामध्ये माहिती आहे त्यांना तुम्ही खरोखर सबस्क्राईब करा, लाईक करा. कारण ज्याच्यामध्ये काहीच नाही घेण्यासारखं, सहानुभूतीपूर्वक तुम्ही त्याच्यामध्ये काही करू नका. एखाद्याला बुळत सहानुभूती द्यायची म्हणून द्यायची. कारण काय होतं की ह्याच्यामध्ये क्रिएशन करताना, बरेच विषय शोधताना वेळ लागतो, चांगली चांगली माहिती तुमच्या पुढे देताना वेळ लागतो, घ्यायला गोळा करायला. बऱ्याच ठिकाणाहून ती गोळा केली जाते, त्याची सत्यता पडताळली जाते, त्याच्यानंतर तुमच्या समोर त्याचं सादरीकरण केलं जातं. खऱ्या अर्थाने तुम्ही जे चांगले टॅलेंटचे व्हिडिओ आहेत त्याला तुम्ही दाद द्या. उगाच एखादा काहीतरी हे आहे आणि त्याला आपलं हे करत बसलं, मग त्याच्यामध्ये काय होतं, क्रिएटिव्हिटी जे करतात त्यांना नवीन काय काय समोर आणायचं असतं, त्या लोकांना मात्र मोटिवेशन याच्यामध्ये कमी मिळतं. लाईक करायला काय, शेअर काय, सबस्क्राईब करायला काय कुठलेही पैसे लागत नाही. तुम्ही किती लोकांना शेअर करू शकता, किती लोकांना लाईक करू शकता, कितीही लोकांना तुम्ही सबस्क्राईब करू शकता. असं काही नाही की 4-2लाच केले आणि 5-2लाच केले, असं काही नाहीये. ज्यांचे तुम्हाला व्हिडिओ चांगले वाटतील, माहितीजन्य वाटतील, नवनवीन वाटतील किंवा विषय चांगले असतात, अशा क्रिएटरला तुम्ही निश्चित
लाईक करत जा आणि त्यांना सबस्क्राईब पण करत जा. म्हणजे तुमच्या ह्या लाईक करण्याने आणि सबस्क्राईब करण्याने उत्साह वाढतो एक नवीन व्हिडिओ काढण्याचा. तर असंच आपण ह्या 7-8 महिन्यामध्ये हळूहळू हळूहळू करून आज आपण 1 लाखापर्यंत पोहोचलेलो आहोत. त्याच्यामध्ये तुमचा सर्वांचा सिंहाचा वाटा आहे. त्याच्यानंतर बैलगाडा क्षेत्रातील काही जे प्रेक्षक आहेत त्यांनी सुद्धा खूप सपोर्ट केला. त्यांनी सुद्धा आपल्या चॅनलला बऱ्याच लोकांनी सबस्क्राईब केलं आणि तिथून सुद्धा बरेच व्ह्यू आले. त्याच्यामुळे आपला चॅनल तिथे पहिल्यांदा मॉनिटाईज झाला. त्याच्यामुळे त्यांचं सुद्धा मी शतशः आभारी आहे. स्वर्गीय रणजित सर, विठ्ठल नाना बुतकर, सर्जा 8500 असेल, मथुर असेल, बकासूर असेल, बऱ्याच नंदींची आपण मुलाखत घेतल्या. पिस्टन 2211 असेल, हे बरेच नंदी आपण यांच्या मुलाखती घेऊन याच्यामध्ये हळूहळू एकच विषय लावून धरला होता. त्याच्यामुळे नवीन क्रिएटरला तर मी सांगेल, तुम्ही एकच विषय, जर तुम्ही रेसिपी लावून धरला विषय तर रेसिपीचेच व्हिडिओ दाखवा. तुम्ही जर लगेच अल्टरनेट व्हिडिओ काढत बसले, जोपर्यंत चॅनल मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत विषय चेंज करू नका. रेसिपीचा असेल रेसिपीचा टाका, किंवा तुमचा कुठला जोकचा असेल जोकचा टाका, किंवा काही एंटरटेनमेंट असेल, काही मनोरंजक असतील, काही कॉमेडी व्हिडिओ असतील, ते कॉमेडी व्हिडिओ तुम्ही टाकू शकता. हे एक लाईन ठेवल्याने तुमचा चॅनल लवकर मॉनिटाईज होतो. कारण मॉनिटाईज होतानाच थोडासा त्रास होतो, त्यानंतर काहीही त्रास होत नाही. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये लिहा. आणि पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं. जय हिंद, जय महाराष्ट्र.